आता आईने तेल टाकले आणि तेल तापल्यानंतर आईने कांद्यानी मिरची टाकली आणि आई आज बनवते रक्ती. तर रक्ती गावाकडेच भेटते आणि आई अशी तोडते त्याला. रक्ती अशी घट्ट होते ना. त्यात आई हळद टाकते, गरम मसाला नाही तिखट, बेडगीचा मसाला आणि बेडगीचा. चांगलं फ्राय करून घ्यायचं आपल्याला. चवीनुसार मीठ, आणि कोथिंबीर आणि त्यात रक्ती. चांगलं फ्राय करून घ्यायचं जोपर्यंत ते घट्ट होते तोपर्यंत. है नाही बघा. आपली रक्ती झाली आहे पूर्ण. आणि इकडे दादाने आणलंय मटण आणि या मटणामध्ये काळी मिरी नाही, काळी मिरी टाकले आणि आता आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. जाडी आहे. चांगलं मिक्स करायचंय आणि यात हळद टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता पाणी होतं कुकरला. जितकं आपल्याला पाणी हवं तितकं आणि मग कुकर लावायचं. खोबरं चांगलं भाजून घेतलंय आणि कांदा भाजताय. बाहेर लवंग टाकलंय आणि वेलची, मसाला वेलची ना. आज आईने लसूण टाकलंय. दालचिनी, चक्री आणि चक्री फूल, जावित्री. त्याला हा बघा खरखर भाजून झालेला आहे आणि आता बारीक करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर छान बारीक करून घेते. गॅसवर तेजपत्ता आणि 3 बारीक वेलच्या घेतल्या. हे बघा आता जे फ्राय केलेलं होतं ना, म्हणजे कांदा, खोबरं, गरम मसाले हे सगळं वाटून घेतले. आणि हे बघा मस्त मटण पण शिजले. आणि हे मटणचं पाणी असं नाही खूप चांगलं असतं, टेस्टी, म्हणजे एकदम टेस्ट असते त्याला. काय ते दादाला देते आता प्यायला. आईने मस्त कांदा कापलाय आणि टोमॅटो कापलाय. आता हे सगळं आपण मटणसाठी यूज करणार आहोत, हे सुकं करण्यासाठी. आणि तिकडे रस्सा मटणचा असणार नाही. आईचं मसाल्याचा डब्बा बघा किती छान आहे ना. मग सगळे एकसाथ. पहिला कांदा टाकते आणि आईने तेल मस्त कडकडून तापून घेतले आणि त्यात कांदा टाकला आणि टोमॅटो टाकला.
आता जे वाटण केले ते थोडंसं वाटण त्यात टाकते आई आणि परत फ्राय करून घेते चांगलं. त्यात हळद, तिखट मसाला आणि हा बेडगीचा नाही, बेडगीचा मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचं. मग जेवढं तिखट हवं तेवढं तुम्ही टाकावं. आणि जे मटण केलंय शिजवलंय त्यात त्या ह्याच्यात टाकणार आणि हे कब करते आई. चांगलं हलवून घ्यायचं. आणि त्यात चवीनुसार मीठ. आणि मटणचं पाणी. आणि चांगलं आपलं सुकं करून घ्यायचं आहे नाही. किती झालं झाकून ठेवते. रस्सा करते त्यात तेल चांगलं आपल्याला तापून द्यायचं. आईने अर्ध वाटण काढून ठेवले, ते नंतरला यूज करता येईल. एवढं सगळं वाटण आई नाही यूज करणार आहे. कांदा आणि टोमॅटो. कांदा मस्त फ्राय करून घ्यायचं. आज आपण बघूया गावरान पद्धतीचा आईच्या हाताचा झणझणीत रस्सा. त्यासाठी आईने पहिला कांदा टाकलाय. कांद्याला चांगला आपल्याला परतून घ्यायचंय. तर रंग जरासा चेंज होते बघा. आणि आता टोमॅटो टाकायचं. आई काय टाकलंस आणि तेजपत्ता. चांगलं परतून घ्यायचं आणि मस्त तोट्यावर बसले शूट करण्यासाठी. आता आपण जे वाटण केलंय ते हे वाटण ह्याच्यात टाकायचं. चांगलं परतून घ्यायचं. तर त्यात जराशी हळद, तिखट टाकू. तिखट अजून टाकू. जरासं टाकतो आणि हे टाकू. आता जेवढं मटणाचा जो रस्सा आहे तो आपण टाकतो. चांगला फ्राय करून घेतल्यानंतर जेवढं मटण आहे रस्स्यासाठी आता ते टाकतोय. चांगलं फ्राय करून घेतोय त्याला त्या मसाल्यात.
आता हा जो कुकर आहे, कुकरला चांगलं त्यात पाणी टाकून कुकर चांगलं मिक्स करणार, म्हणजे पाणी मिक्स करणार त्यातलं, आणि मग ते ह्याच्यात टाकणार. काहीही बेस्ट नाही होणार, है नाही. आणि इकडे आपलं मटण, सुकं मटण झालंय. मटण ऑलरेडी शिजवलेलं, आता अजून हे केलं तर एकदम त्या इथे हे होईल ना, खुसक होईल ना. हे चांगलं झालं, त्यात पाणी टाकते कुकरचं. आणि आपला रस्सा झाला. आता याला चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून होतं ना. हा आपला रस्सा आणि त्यावर मस्त कोथिंबीर, आणि ते मस्त सुकं मटण, त्यावर पण मस्त कोथिंबीर. मित्रांनो, हे बघा सुका मटण आणि गावरान पद्धतीचा मटणचा रस्सा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा कमेंटमध्ये, आणि आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्यासोबत तुमची काळजी घ्या. थँक्यू.